धान कलंजिम फाउंडेशनच्या समुदाय आर्थिक साक्षर केंद्राच्या CFLC माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे दोड्डी गावात घेण्यात आले. गेल्या 8 ते 9 महिन्यापासून धान फाउंडेशनच्या CFLCच्या माध्यमातून दक्षिण सोलापुरातील 91 गावांपैकी 50 गावात आर्थिक साक्षर कार्यक्रम राबवले जात आहे. यात गावातील लोकांना सरकारी बँकेची तसेच पोस्टाच्या विविध योजना तसेच इतर योजना ज्याचा संबंध लोकांशी आहे अशा योजना लोकांना सांगून त्यांना जागृत करण्याचे काम केले जात आहे. या आर्थिक साक्षर कार्यक्रमाच्या माध्यमातून वंचित, उपेक्षित महिला, ज्येष्ठ नागरिक, युवकांना सजग जागृत करून लोकांनी योजना समजून घेऊन ती काढण्याच्या उद्देशाने लोकांना मदत केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून 2 दिवसीय आर्थिक साक्षर कार्यक्रम शिबिर मौजे दोड्डी गावात संपन्न झाले. या 2 दिवसीय शिबिरात लोकांना आधार कार्ड काढणे, पुनर्दुरुस्ती, नावात बदल, आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणे, गावकऱ्यांना 5 लाखाचे आयुष्मान भारत कार्ड काढून देणे, पोस्टाच्या विविध योजना, PMJJBY, PMSBY, APY, सुकन्या योजना यासारख्या इतर योजना लोकांना काढून देण्यात आल्या. या शिबिराचा लाभ गावकरी लोकांनी उत्तम प्रकारे घेतला. या शिबिरासाठी गावातील सरपंच महेश पाटील, पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, सोसायटी चेअरमन सज्जन पाटील, उपसरपंच विशाल राठोड, माजी सरपंच मल्लीनाथ मैत्रे, ग्रामपंचायत सदस्य डेटा ऑपरेटर कृष्णा पोद्दार, ग्रामपंचायत कर्मचारी वैभव कोळी, तानाजी माने, आशा वर्कर बनसोडेताई, मीनाक्षी कुंभार, वर्षा चौधरी आदींनी सहकार्य केले. तसेच शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रवर्तक RD कुलकर्णी, अधीक्षक डाकघर विभाग SP काळे, सहाय्यक अधीक्षक मुख्यालय सोलापूर, PA बंगाळे, सहाय्यक अधीक्षक उत्तर विभाग Y सुतार, डाक अधीक्षक उत्तर विभाग सोलापूर, तसेच मुळेगाव पोस्ट ऑफिसचे आरती कांबळे, दर्गनळीचे सोमनाथ भराणपुरे, आधार कार्ड ऑपरेटर रघुनाथ भाजेसर, त्यांच्याबरोबर CFCचे तालुका समन्वयक किशोर झेंडेकर, MIS अश्विनी बंडगडी आदींनी शिबिर घेण्यासाठी परिश्रम घेतले.